Sir. So yesterday's program we will try to understand. See here, a C program कसं लिहायचं बघा ना, वर कोण असं लिहितच नाही. This is the exact practice आहे ना, this is the right practice. You will have to mention comment at the top which program you are writing. हे फॉलो करा की तिकडे आहे ना, काल एकाने सुद्धा लिहिलं नाही बघा ना वरती. कुठला प्रोग्राम लिहिता हे कळलं पाहिजे की. राईट ए सी प्रोग्राम, ए सी प्रोग्राम टू कॅल्क्युलेट, काय म्हणणार सांगा. Simple interest. Simple interest and maturity amount. इकडे वेअर काय काय इनपुट होतं लिहायचं बघा ना. प्रिन्सिपल अमाऊंट कॉमा rate of interest and time in years are inputs. बरोबर. हॅलो हॅलो. So float, how many variables are required? Formula you should know. And P for principal interest, P for principal amount, okay. R for rate of interest, rate of interest म्हणू आपण त्याला. T for time in years, okay. Then simple interest SI, maturity amount MA. काय अडचण? Declaration of variable. This is the first and most important step in each and every program. How many variables are required and what type of variables you will be declaring, and according to its data type you will have to mention. This is called as declaration of variable, which is most important step in the programming. Barabar. Hello. Yes, sir. Then next, what is next? Now you will have to understand out of these variables which variables are input variables. Input काय असणार ह्याचं, ठीक आहे. प्रिन्सिपल अमाऊंट दिलं इकडे आहे ना, वेअर प्रिन्सिपल अमाऊंट, रेट ऑफ इंटरेस्ट अँड टाइम इन इयर्स आर इनपुट्स. मग इकडे पहिली गोष्ट प्रिंट एफ स्लॅश एन प्लीज एंटर प्रिन्सिपल अमाऊंट इन रुपीज मध्ये आहे असं सांगू आपण, ठीक आहे. इज इक्वल टू एवढंच लिहिलं. असं स्टेप बाय स्टेप एवढं लिहून एक्झिक्यूट करा की आहे ना, मग समजेल. तिकडे डायरेक्ट प्रोग्राम लिहिताय, पाठ करताय, समजून घेत नाही काय नाही, ठीक आहे. रन करायचं आणि तिकडे टाकून बघा, व्हॅल्यू घेत नाही ते 1000 रुपये टाकायला गेलं तर. मग तुमच्या लक्षात येणार की अरे बाबा आपण स्कॅन एफ विसरलेला आहे. हॅलो हॅलो. Yes, sir. असं स्टेप बाय स्टेप प्रोग्राम एक्झिक्यूट करा, रन करा, लिहा. अर्धा लिहायचं, एक्झिक्यूट करायचं. कुठं चुकलं सांगतं ते. काय काय जण प्रिन्सिपलचं प्रिंटएफचं पी कॅपिटल करतात, बघायचं तिकडे एरर फेकणार ते. प्रिंटएफ कॅपिटल पी हे अनडिफाईन्ड आहे, स्मॉल पी पाहिजे, ठीक आहे. नेक्स्ट, नाव व्हॅल्यू ऑफ पीक to enter and a value of p from customer side we will have to use and a scanf function which will help to accept input through the keyboard. p ची व्हॅल्यू कीबोर्ड थ्रू घेण्यासाठी तिकडे scanf फंक्शन वापरणं गरजेचं आहे. %f. why %f? because फ्रॅक्शनल व्हॅल्यू आपण एंटर करू शकणार तिकडे. आपण पी जो आहे, पी हा फ्लोट टाईपचा व्हेरिएबल आहे. दॅट्स वाय %f कॉमा एम्परसाइन पी. सेव्ह करा, रन करा. बघा, समजा कोणाला 1000 रुपये 50 पैसे टाकायचे बँकेत, टाकू शकले पाहिजेत. येस. हॅलो. Yes, sir. बघा, सिमिलरली नेक्स्ट मेसेज, अप्रोप्रिएट मेसेज. काही जणांनी बघा ना, काल प्रोग्रामिंग मी बघितलं, काही जणांनी मला उत्तर पाठवली. तिकडे एवढंच म्हणलंय ना, प्लीज एंटर प्रिन्सिपल अमाऊंट असं काहीतरी म्हणलं. ते रुपयामध्ये आहे का डॉलरमध्ये आहे का कसली बँक आहे बघा ते. समजा तुम्हाला इकडे जर असं डिस्प्ले करायचं असेल, हे तुम्हाला जमलं पाहिजे. हे असल्या गोष्टी ही अशी डिझाईन झाली बघा ना, ही डिझाईन झाली. कंट्रोल इन्सर्ट, शिफ्ट इन्सर्ट, ही डिझाईन झाली. प्रिंट एफ, बँकेचं नाव लिहायचं इकडे /n. बघा काय नाव द्यायचं बँकेला,
हॅलो, पंढरपूर बँक, पंढरपूर बँक बघा ना, पंढरपूर बँक कसं येणार बघा, हे डिझाईन प्रिंटअप मध्ये हे लिहिलेलं आहे, म्हणजे ते स्क्रीनवर असं दिसणार. हॅलो, सॉफ्टवेअर बनवतोय आपण. हॅलो, Yes, sir. Yes, sir. हे क्रिएटिव्हिटी तुमचं तुम्हाला जमलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट सांगत बसल्यानंतर मग जे सांगायचं ते राहतं बाजूला. प्रिन्सिपलचं स्पेलिंग चुकलं मला वाटतं. NI झालाय प्रिन्सिपल, मला वाटतं आता बरोबर. यस, प्रिन्सिपल. ओके, कळलं का? Yes, sir. हा, हे Yes, sir. प्रिन्सिपलचं स्पेलिंग हे बरोबर आहे, लक्षात घ्या ना. काही जण PRINCI ना PLE लिहितात. ते प्रिन्सिपल म्हणजे काय झालं, तत्वे झाली. ठीक आहे, हे प्रिन्सिपल म्हणजे मुख्य, मुद्दल. मुद्दल हा शब्दासाठी प्रिन्सिपल आलेला आहे. ह्याचं स्पेलिंग आणि कॉलेजच्या प्रिन्सिपलचं स्पेलिंग सेम राहतं. हॅलो, यस. Yes, sir. हा, कॉलेजचा प्रिन्सिपल असतील तर ते मुख्य आहे ना, मुख्य प्रिन्सिपलला मुख्य अशी उपाधी आहे. तसं इकडे मुख्य अमाऊंट, मुद्दल, मुदलीला आहे. प्रिन्सिपलचं स्पेलिंग बरोबर आहे. PLE लिहायचं नाही, प्रिन्सिपल म्हणजे ती तत्व झाली. बरोबर. Yes, sir. मग पहिलं इनपुट घेणार तो, पी ची व्हॅल्यू घेणार कीबोर्ड थ्रू. तशाच पद्धतीने आपल्याला बँकेचा जो काही रेट ऑफ इंटरेस्ट आहे, जो पर्सेंटेज मध्ये असतो, त्याच्यासाठी लिहायचं. काही जणांनी असं एवढंच लिहिलं बघा ना, /n प्लीज एंटर R, एवढंच लिहिलं. आणि मग असं रन केल्यानंतर इथं प्रिन्सिपल अमाऊंट टाकली आपण. ठीक आहे, नंतर असं जर विचार करा घ्या, तुम्ही प्रोग्राम लिहिताय, तुम्हाला कळणार व्हॉट इज मीन बाय R आहे, बट प्लीज एंटर R म्हणजे कस्टमरला कसं कळणार व्हॉट इज दॅट R. हॅलो, येतं का लक्षात? Yes, sir. R म्हणजे ते ऍज अ प्रोग्रामर यू नो मिनिंग ऑफ R. तुम्ही R व्हेरिएबल कशाला घेतलं हे तुम्हाला माहिती आहे ना. कस्टमरला कसं कळणार R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो, आणि तो पर्सेंटेज मध्ये टाकायचा असतो. दॅट्स वाय writing appropriate messages on the output screen is very important. It is also one kind of skill, आणि हे स्किल शिकलं पाहिजे. आता तुम्ही नुसतं प्लीज एंटर R, प्लीज एंटर T असं लिहून चालत नसते. ते T म्हणजे काय आहे, तुम्ही शिकला शाळा तिकडे आहे. उद्या असं काही सॉफ्टवेअर बनवलं आणि ते कस्टमरला दिलं, ज्यांना शाळा शिकलेलं नाही, ज्यांना माहित नाही ना R काय असते, P काय असते, त्यांच्यासाठी ते शब्दात लिहायला लागणार आहे. Am I right? हॅलो, Yes, sir. Yes, sir. व्हेरिएबल घेताना तिकडे PRT घ्या की आहे, काय अडचण नाही. पण आउटपुट स्क्रीन वरती दाखवताना तिथे तुम्ही व्यवस्थित मेसेज दाखवायला पाहिजे. प्लीज एंटर प्रिन्सिपल अमाऊंट इन रुपीज, प्लीज एंटर रेट ऑफ इंटरेस्ट इन पर्सेंटेज, प्लीज एंटर टाइम इन इयर्स. येतं का लक्षात? कोणतर महिन्यामध्ये टाकेल, चुकीचा आन्सर दाखवेल ते. हॅलो, येतं का लक्षात? बघा, त्याच्यामुळे Yes, sir. अप्रोप्रिएट मेसेजेस लिहिणे हे एक स्किल आहे. ते स्किल शिका थोडंसं. त्याच्यासाठी थोडंसं इंग्लिश यायला पाहिजे. त्याच्यासाठी इंग्लिश शिका. प्लीज एंटर रेट ऑफ इंटरेस्ट इन, लिहायचं इकडे ना, पर्सेंटेज. मग एवढंच लिहिलं, आणि जर स्कॅनएफ नाही टाकलं तर तो रेट ऑफ इंटरेस्ट घेणार नाही. आणि 1000 रुपये टाकले आपण, रेट ऑफ इंटरेस्ट जो पर्सेंटेज मध्ये टाकायचा 8%, तो 8 मी टाकायला गेलो तर ते फेकणार बाहेर आपल्याला. का फेकलं बाहेर? हॅलो, Scanf. हा, स्कॅनएफ वापरायचं. मग ते स्कॅनएफ %f का तर इथे बघायचं R व्हेरिएबल वापरणार आहोत रेट साठी, ते फ्लोट मध्ये आहे म्हणून %f कॉमा एम्परसाइन R. काय अडचण? सेव्ह करायचं, याला प्रत्येक वेळेस सेव्ह करायचं. एक लाईन झाली की सेव्ह करायचं, रन करून बघायचं. कॉन्फिडन्स वाढतो आपला आहे. तुम्ही सगळं लिहित बसता आणि ते लिहिण्यात आधी तुम्हाला येत नाही, ते त्यात परत चुका करतात, परत एररवर एरर, त्या चुका काढूस तर सगळं जे काही कॉन्फिडन्स लेवल आहे ते कमी होत असते. लक्षात घ्या. बॉक्सिंग वगैरे बघा आहे ना, काही कॉम्पिटिशन जर बघितले तिकडे, शर्यती वगैरे, पार्टिसिपेट करणं एक गोष्ट आणि बघणं एक गोष्ट आहे. जर आपण बघत असू तर तिकडे बघा आहे ना, कॉन्फिडन्स वरती सगळं चाललेलं असतं. कोण जिंकतं कोण हरतं हे फक्त कॉन्फिडन्स वर चालू आहे. लक्षात घ्या. ज्याचा कॉन्फिडन्स कमी झाला तो हरतो आहे, तो आधी मनात हरतो, मनात, आणि मग बाहेरचं जग हरवतं त्याला. काय बघा, विचार करा, ते प्रॅक्टिस करा भरपूर.
आता बघा तिकडे 8 रेट ऑफ इंटरेस्ट 8 टाकला, तो घेतला, तो आर मध्ये स्टोअर झाला आहे. 1000 जे टाकला आपण ते पी मध्ये स्टोअर झालं स्कॅनएफ मुळे. यस. Yes, sir. आता तिसरं इनपुट जे आहे आपलं टाइम इन इयर, त्याच्यासाठीचा मेसेज लिहायचा. गडबड नाही करायची, थोडासा टाइम लागू द्या. आपण जास्त वेळ दिलता काल, 15 मिनिट मला वाटतं दिलते. आणि तुमचं टायपिंग स्पीड वगैरे वाढवा आहे. मी बरेच विद्यार्थी बघितले तिकडे त्यांना चॅटिंगचा स्पीड असतोय ना फास्ट, पण इकडे टायपिंगला येत नाही त्यांना. मग बघा ते चॅटिंग महत्वाचं का टायपिंग महत्वाचं? उद्या आपल्याला प्रोग्रामिंगनी आपलं पोट भरणार आहे, लक्षात घ्या. असं काय असेल ना, चॅटिंगने जर पोट भरत असेल, मेसेजेस पाठवून जर पोट भरत असेल, तर इकडे इंजिनिअरिंगला ऍडमिशन न घेता मेसेजेस पाठवत बसायचं तिकडे आणि अर्निंग करत बसायचं. एम आय राईट? कुठं चुकला असेल तर मला सांगत चला. हॅलो. Yes, sir. आपण ज्या उद्देशाने ज्या हेतूने आलो इकडे इंजिनिअरिंगला, तो हेतू सफल झाला पाहिजे. जर तिकडे सफल होत नसेल तर मग इकडे पैशांची बर्बादी आहे, तुमच्या टाइमची बर्बादी आहे. जो तुमचा व्हॅल्युएबल टाइम तुम्ही इथे देताय ना शिकण्यासाठी, विचार करा. आयुष्याचे 4 वर्ष देताय, 4 वर्ष, 4 दिवस नाहीये इकडे, 4 वर्ष आहेत. /n मग कसं लिहायचं बघा ना, प्लीज एंटर टाइम इन इयर्स. बरोबर. हॅलो. Yes, Yes, sir. sir. बघा ना, प्लीज एंटर प्रिन्सिपल अमाऊंट रेट. आणि आता टाइम इन इयर्स 1 वर्ष टाकायला गेलो तर ते घेणार नाही. का घेणार नाही हो? Scanf Scanf function. right. हा, मशीनला आपण सांगायचं आमच्याकडून व्हॅल्यू घे आणि घेऊन ते कशात स्टोअर कर. कसल्या टाईपची व्हॅल्यू घे? % म्हणजे फ्रॅक्शनल व्हॅल्यू घे. ॲम्परसाइन टी म्हणजे टी नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर कर. प्रत्येक स्टेपला रन करून बघायचं आहे ना, कॉन्फिडन्स वाढत जातो. आणि ही खरी प्रॅक्टिस. एका वर्षासाठी ठेवले म्हणजे आता सगळे इनपुट घेतलं त्यांनी, 1000 रुपये ठेवले 8% एका वर्षासाठी. ठीक आहे, तर किती सिंपल इंटरेस्ट येणार? इथून पुढचं सगळं आउटपुट झालं. त्या आउटपुट साठी काल मी बघितलंय ना, ते दाखवतो. आता बघा ना कसं होतं. इथे काही जण असं लिहितात आहे ना, प्रिंट एफ प्लीज एंटर सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट पण एंटर करतात कीबोर्ड थ्रू. कसं होतं बघा ना प्रोग्राम. प्लीज एंटर प्रिन्सिपल अमाऊंट. ठीक आहे, प्लीज एंटर रेट, प्लीज एंटर इयर्स. आणि ते तुम्ही काय करायला लागलाय, प्लीज एंटर सिंपल इंटरेस्ट म्हणजे कस्टमरलाच तुम्ही सांगायला लागलाय, तुम्हीच सांगा व्याज किती येणार. सगळं त्यांनीच भरत बसल्यावर मग ह्या कम्प्युटरचा उपयोग काय सांगा की तुम्ही. हॅलो. हॅलो, येतं का लक्षात? Yes, sir. आउटपुट व्हेरिएबलला कॅल्क्युलेट करून स्क्रीनवर दाखवायचं असतं. आउटपुट व्हेरिएबलला इनपुट म्हणून घ्यायचं नसतं. स्कॅनएफ हे इनपुट व्हेरिएबलला फक्त वापरायचं. आउटपुट व्हेरिएबलला वापरलेला दिसला तर जागेवर 0 मार्क असतात तिकडे, लक्षात घ्या. ही सगळ्यात मोठी मिस्टेक आहे. आउटपुटला इनपुट करायचं नसतं. हॅलो, सगळ्यांना समजतंय का? 44 जण. Yes, sir. Yes, sir. इकडे बघा ना, असं टाकतात आणि परत काय ती व्हॅल्यू घेत बसते, एंटर दाबत बसतात. काय झालं कळत नाही ना. प्लीज एंटर सिंपल इंटरेस्ट. तुम्ही स्कॅनएफ वापरले तिकडे, मशीन वेट करायला लागलाय ना, कम्प्युटर इज वेटिंग फॉर युअर आन्सर. तुम्हीच टाकायचं तिकडे व्हॅल्यू, मग काय पण टाकता तुम्ही असं, आणि मग काहीतरी चुकतं तिकडे बघा. Actually, simple interest should be calculated, which is output, and that should be displayed by the machine. Simply input will be accepted and इनपुट फक्त घेतलं गेलं पाहिजे, आउटपुट हे मशीनने दाखवलं पाहिजे. सगळं जर आपण देत बसलो, सगळं जर कस्टमरला, तर ते कोण सॉफ्टवेअर वापरणार आपलं? विचार करा की तिकडे. हॅलो. यस. Yes, sir. हे जे आहे हे चुकीचं आहे. इथे सिंपल इंटरेस्ट फाइंड आउट करायचं आहे. ते फाइंड आउट करण्यासाठी SI नावाचं व्हेरिएबल फॉर्म्युला लिहायला लागेल. P इंटू R इंटू T डिवायडेड बाय 100. ह्या फॉर्म्युल्याने काय होणार? सिंपल इंटरेस्ट मशीन कॅल्क्युलेट करणार, कम्प्युटर कॅल्क्युलेट करणार. कॅल्क्युलेट केलेला आन्सर हे SI नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणार. SI हे सिंपल इंटरेस्ट आहे. हे सिंपल इंटरेस्ट जे काही कॅल्क्युलेट केलं गेलं मशीन कडून, ते आपल्याला स्क्रीनवर दाखवायचं आहे. ते स्क्रीनवर दाखवण्यासाठी प्रिंटएफ फंक्शन परत एकदा लिहिणार आपण, जिथं आन्सर डिस्प्ले करणार.
सिंपल इंटरेस्ट इन रुपीज. रुपयामध्ये येणार आहे ते सिंपल इंटरेस्ट असं लिहायला पाहिजे तिकडे. का डॉलर मध्ये देत आहे बघा आहे ना. बँकेचे व्यवहार कशात होतात, जर एक करन्सी असेल तर एकाच करन्सी मध्ये सगळं व्हायला पाहिजे. सिंपल इंटरेस्ट इन रुपीज. इथे %f. वाय %f? जे आपलं सिंपल इंटरेस्ट SI आहे तो फ्लोटिंग टाईपचा व्हेरिएबल असल्यामुळे इथे आन्सर दाखवताना फ्रॅक्शनल व्हॅल्यू दाखवायला सांगायचे, म्हणून %f. ते वाचा की नोट्स वगैरे वाचा दिलेल्या त्या. नुसतं काय करता बघा ना कसला अभ्यास तो. %SI. मग ह्या स्टेटमेंट मी काय होणार आहे, ह्या स्टेटमेंटनी मशीननी कॅल्क्युलेट केलेला आन्सर जे वरच्या स्टेटमेंट मध्ये आहे, ज्याला अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट कळलेला आहे त्यालाच फक्त प्रोग्रामिंग येणार आहे. लक्षात घ्या ना. आणि ते नुसतं ते पहिल्या चॅप्टर मध्ये सुरुवातीला अल्गोरिदम फ्लोचार्ट शिकवलं आणि ते विसरून नाही जायचं आहे. ते डोक्यामध्ये पाहिजे प्रत्येक वेळेस. पुढची स्टेप काय आहे, व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप. ते उगं नव्हतं घेतलेलं. ते येतं का लक्षात बघा. एखादी लँग्वेज शिकतो म्हणजे काय, प्रत्येक शिकलेली गोष्ट ही अप्लाय करता यायला पाहिजे, आपल्याला वापरायला यायला पाहिजे. आणि ज्याला कोणाला ते अप्लाय करता येतं तो खरा इंजिनियर. 10वी-12वी पर्यंत तुम्हाला फॉर्म्युले दिले जायचे, त्यात व्हॅल्यू टाकायचे आणि आन्सर मिळायचं, एवढंच तुम्हाला काम होतं. तसलं चालणार नाही इकडे इंजिनिअरिंग मध्ये. यू विल हॅव टू अप्लाय युअर ओन नॉलेज. जे काय तुम्हाला समजलंय दॅट यू शुड बी एबल टू अप्लाय. ऍप्लिकेशन ऑफ सायन्स. बघा ना पहिल्या सेमिस्टर मध्ये कुणी शिकवलंय काय ना तिकडे डेफिनेशन ऑफ इंजिनिअरिंग. ज्याला सायन्सचं ऍप्लिकेशन करता येणार तो खरा इंजिनियर. इकडे अप्लाय करायचं आपण शिकलेलं आहे ऑलरेडी आहे. बरोबर का हो. हॅलो. सगळं घेणं शक्य नाही इकडे. लक्षात घ्या. बरेच प्रोग्राम्स आहेत तिकडे, लाखो करोडो प्रोग्राम्स आहेत. लक्षात घ्या ना. तेवढं घेत बसलं तर आपल्याला टाइम कमी आहे इकडे. 6 महिन्यामध्ये किती घ्यायचं बघा. ऑगस्ट मध्ये सिलेबस संपवा असं सांगितलं गेलंय आम्हाला आहे. आणि तुम्ही अजून पहिल्या असल्या छोट्या छोट्या प्रोग्राम मध्ये जर तुम्हाला येत नसेल मग कसं करायचं. येते का लक्षात. हॅलो. येस सर. समजून घ्या. समजलं नाही विचारा. काहीच नाही ना. कसं कळणार तिकडे फॅकल्टीला नेमकं काय पोरांना पाहिजे आहे ना, काय जमत नाहीये. MCQ नी पास होणार तिकडे बरं का. MCQ ही परीक्षा पद्धती कसली आहे, कशा पद्धतीने परीक्षा घेतल्या पाहिजेत हा एक मोठाच प्रश्न आहे. त्यात उद्या कोण आपल्या बॅच मधलं तुमच्या 45 जणांमधलं कोण जर एज्युकेशनल मिनिस्टर चुकून झालं पिलं तर थोडासा विचार करा ना. ह्या एज्युकेशन सिस्टमचा बघा. गोष्टी कशा खरंच चांगल्या करता येतील ह्या बघा. आत्ताची जी सिस्टम आहे ती आउटकम बेस्ड सिस्टम आहे. लक्षात घ्या. आउटकम बेस्ड म्हणजे आउटपुट दिसलं पाहिजे आहे ना विद्यार्थ्यांकडून, फॅकल्टीकडून. त्या एज्युकेशन सिस्टम मधून आउटपुट दिसलं पाहिजे. बाहेर पडलेले इंजिनियर हे काहीतरी एम्प्लॉयबल असले पाहिजेत. काम करून पैसा मिळवता आला पाहिजे. अल्टिमेटली एम्प्लॉयबिलिटी म्हणजे काय आहे बघा. आणि नुसतंच मग तिकडे रोजगार नाही. इंजिनियर होऊन नुसतेच बाहेर फिरतात आहेत. आणि त्याला कारणीभूत कोण आहे, ही एज्युकेशन सिस्टम आहे जिकडे नुसते मार्क दिलेच गेलेत आहे ना. तिकडे प्रत्येकाला 90% 80% 100% आहे. आणि त्या मार्काचं काय करायचं पुढे जाऊन बघा ना. त्यांना साधं गोष्टी येत नाहीत करायला. उद्या कसं स्किल वाढणार आपलं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. लक्षात घ्या ना. बऱ्याचदा मी चर्चा करतो विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त टाइम हा मोबाईल मध्ये खर्ची होतो. जिकडे बिनकामाचं ते फेसबुक व्हॉट्सअप बघा ना. त्या कंपन्या मोठ्या होत चालल्या, आपण भिकारी होत चाललो तिकडे आहे. दर महिन्याला 350-400 रुपये 500 रुपयाचा रिचार्ज आणतोय आपण आहे. तेवढ्या तुलनेत जर आपण आपलं नॉलेज वाढवत नसेल तर ती पैशाचा वेस्टेज आहे म्हणू आपण. येते का हो लक्षात. हॅलो. येस सर. ह्या वयामध्ये कळत नसतं. लक्षात घ्या ना. हे जे तुमचं वय आहे ह्या वयामध्ये कोणाचंच ऐकायचं नाही असं मन सांगत असतं तिकडे आहे. आणि ते खड्ड्यात आणि मातीत नेत असतं आपल्याला. मग ते तुम्ही ठरवायचं आहे ना, खड्ड्यात जायचंय का मातीत जायचंय. बरोबर का. आपल्याला टायपिंग येत नसेल तर आपण त्याच्यासाठी कसं स्पीड वाढवलं पाहिजे, काय आहे हे प्रोग्रामिंग, मनापासून जाणून घ्यायला पाहिजे. उद्या हे नाही जमलं तर ठीक आहे, हे यायलाच पाहिजे असं नाही, पण हे एक स्किल आहे. लक्षात घ्या ना. प्रोग्रामिंग इज वन काइंड ऑफ स्किल. जसं तुम्हाला कॅल्क्युलेटर वापरायचं एक स्किल आहे, असे बरेच काही स्किल्स आहेत. ह्याची लिस्ट मिळते इंटरनेट वरती, शोधा ती आहे.
एम्प्लॉयबिलिटी होण्यासाठी व्हॉट काइंड ऑफ स्किल्स आय शुड हॅव. बरेच स्किल्स येतात. तुमचं कम्युनिकेशन त्यातलं एक स्किल आहे ना. कॅल्क्युलेटर वापरता येणं एक स्किल आहे. नुसतं वापरता येऊन चालणार नाही, ते कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजेत, फॉर्म्युले लक्षात पाहिजेत. रिमेंबरिंग इज वन काइंड ऑफ स्किल. मग नुसतं रिमेंबरिंग स्किल असून उपयोग नाही. व्हॉट एव्हर फॉर्म्युले यू आर रिमेंबरिंग, आर यू एबल टू अप्लाय दोज फॉर्म्युले आहे ना प्रॅक्टिकली, ते वापरता पण येतात का? प्रोग्रामिंग इज वन काइंड ऑफ स्किल. आर यू एबल टू हँडल द इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. लॅपटॉप येतो का वापरायला, मोबाईल येतो का वापरायला, बरोबर का? येस सर. पहिलं वर्ष इंजिनिअरिंग काय आहे कळून घेण्यात जातं तुमचं. दुसऱ्या वर्षामध्ये आपण पहिल्या वर्षाचे विषय काढण्यात निघून जाणार. तिसरं वर्ष दुसऱ्या वर्षाचे विषय काढण्यात निघून जाणार. असं जर निघून जात गेलं तर आयुष्य पण असंच निघून जाणार, लक्षात घ्या. आपलं स्वतःच ह्या पृथ्वीवरती काहीतरी अस्तित्व आहे. त्या अस्तित्वाला ओळख जर द्यायची असेल बरं का, तर इकडे शिकलं पाहिजे, व्यवस्थित शिकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. जमत नसलं तर विचारलं पाहिजे, कळलं पाहिजे आपल्याला, आपण अप्लाय केलं पाहिजे, धडपडलं पाहिजे. एक प्रोग्राम घेऊन दाखवला असेल तर इकडे 10-15 स्वतः प्रोग्राम करायला पाहिजेत. इथे वाट बघत बसतात आहे. असलेला एज्युकेशन नसतात म्हणत, लक्षात घ्या. जेवताना तिकडे ताटामध्ये एकच चपाती दिली तुमच्या आईने तुम्हाला, जेवताना एकच चपाती खाऊन गप बसता का हो तिकडे? किंवा अर्धीच दिली किंवा एकच घास दिला, विचार करा. तिथं जसं मागून खाता तसं इकडे पण बघा ना, तशी भूक पाहिजे, तशी भूक पाहिजे, अभ्यासाची भूक पाहिजे, लक्षात घ्या. आणि ज्याच्यामध्ये ही ॲबिलिटी असणार बरं का, क्युरियासिटी असणार, तो खरा शिकणार. आपल्या ह्या 47 मधले खरेच किती जण शिकून बाहेर इंजिनियर होणार माहित नाही, पण हे ज्यांना कळलं आहे ना, हे 10-15 मिनिट जे काही मी बोललं गेलं माझ्याकडून, हे ज्यांना कळलं त्यांनी उतरून घेतलं आणि त्या पद्धतीने इम्प्लिमेंट केलं. आणि इम्प्लिमेंट करणे पण महत्वाचं आहे, नुसतं ऐकून घेऊन उपयोग नाही आहे. जे काय सांगितलं जातं त्याच्यावरती काम केलं पाहिजे आहे ना, ऍक्च्युअली ग्राउंड लेवलला जाऊन. आणि 47 मधलं एक 4-5 जणांनी जरी केलं तरी माझं हे जे काही बोलणं आहे 10-15 मिनिटाचं, ते सफल झालं म्हणणार मी माझ्या आयुष्यात. येतं का लक्षात? हॅलो. येस सर. प्रॅक्टिस करा. कुठे अडचण आले विचारत जावा बरं का. करा ते. तुम्हाला डिमोटिवेट करणं हा हेतू नाहीये, तुम्हाला ह्यातून इग्नाइट करणं हा हेतू आहे. जिकडे तुम्ही समजून घ्या ना काय करतोय आपण. आपल्या मनाने आपल्या बॉडीला ओढलं नाही पाहिजे, लक्षात घ्या. आपल्या ब्रेननी आपल्या बॉडीवरती कंट्रोल ठेवला पाहिजे. मन आणि ब्रेन ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आपण मनाचं जर ऐकत बसलो तर ते खड्ड्यात नेतं आपल्याला. मोस्टली मनाच्या थोडस विरुद्ध करायच्या, ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या पद्धतीनं. मन सारखंच म्हणणार आहे तुम्हाला, नको आता अभ्यास आहे ना, थोड्या वेळाने करू, थोड्या वेळाने करू. आणि परीक्षा आलं की मग परत तिकडे टेन्शन येणार, चला आता अभ्यास करू. त्यावेळेस होत नसतो अभ्यास. जे काही क्रिकेटर आहेत, जे काही प्लेयर्स आहेत, जे काही बॉलिवूडमध्ये ऍक्टर्स काम करणारे आहेत, त्यांची जी काही रिहर्सल असते, जी काही त्यांची प्रॅक्टिस असते, ती दररोजची असते. याचा विचार करा. एकदमच त्यांना मूवीमध्ये काम ऍक्टिंग येत नसते, ती दररोज काहीतरी काही चालू असतं त्यांचं. तसं आपलं पण इकडे काहीतरी काही चालू पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे. एकदम तुम्ही एक्झामला अभ्यास करून मार्क पाडू बरं का, असे काही असतील बोटावरती मोजण्या इतके ज्यांचा IQ वगैरे चांगला असेल, पण तसं जर आपलं नसेल तर आपण रेग्युलर स्टडी केला पाहिजे, बरोबर का? येस. येस सर. ह्या गोष्टी समजून घ्या, प्रॅक्टिस करा. आणि एक वेळ अशी येईल की छानपैकी प्रोग्रामिंग जमेल आहे आणि एक कॉन्फिडन्स तो जनरेट होईल. बघा ना, बाकीच्या सगळ्यांना 80-90 मार्क असणार आहेत, फक्त एक 4-5 जणांमध्येच ते स्किल असणार आहे की येस आय कॅन राईट प्रोग्राम्स. आणि तो जो कॉन्फिडन्स असतो तो पुढे घेऊन जात असतो माणसाला. अशा वेगवेगळे स्किल्स ज्यावेळेस तुमच्यामध्ये येणार, ते कॉन्फिडन्स डेव्हलप करणार आपल्यामध्ये. आणि मग तुमची एक वेगळी व्हॅल्यू जनरेट होणार मार्केटमध्ये म्हणू आपण. आणि त्या पद्धतीनुसार तुम्हाला ते जॉब भेटणार आहे. येतं का लक्षात? येस सर. मला वाटतं आज पुरता एवढा डोस बास झाला बरं का. हा अधूनमधून डोस कधी कधी दिला जातो माझ्याकडून,
क्लासमध्ये असेल तर जास्त जोरात दिला जातो. आज आपण ऑनलाईन आहोत बरं का, थोडासा कमीच पद्धतीचा डोस आहे तो. समोर मला तुम्ही दिसत नाहीत अनफॉर्च्युनेटली, एकटंच मी बडबडतोय माझ्या स्वतःचाच थोबाड बघून. ठीक आहे, असू दे. सिम्पल इंटरेस्ट, त्याच्यानंतर मॅच्युरिटी अमाऊंट आहे, EMA म्हणलं आपण त्याला. सो लेट अस फाइंड आउट मॅच्युरिटी अमाऊंट. मॅच्युरिटी अमाऊंट इज द समेशन ऑफ सिम्पल इंटरेस्ट अँड प्रिन्सिपल अमाऊंट. मुदलीमध्ये व्याज ऍड केल्यानंतर आपल्याला जी फायनल अमाऊंट असते ती 1 वर्षानंतर दिली जाणार, ती आपण ऍड करतोय. मॅच्युरिटी अमाऊंट MA इज इक्वल टू सिम्पल इंटरेस्ट मध्ये प्रिन्सिपल अमाऊंट ऍड करा किंवा प्रिन्सिपल अमाऊंट मध्ये सिम्पल इंटरेस्ट ऍड करा. बेरजेमध्ये क्रम बदलला तर चालतो. एम आय राईट? हॅलो. Yes, sir. So this is the formula with which we calculated maturity amount which will be given after 1 year. आता इथे थोडंसं बघा ना कसं आहे, कसं लिहितोय ना, printf /n maturity amount after and after किती इयर्स आहे तो माहित नाही आपल्याला ना. कस्टमर किती एंटर करेल, तो जो काही एंटर करेल ते ह्या टी मध्ये स्टोअर आहे, टी नावाच्या व्हेरिएबल मध्ये, बरोबर का? Yes, sir. मग कसं लिहायचं बघा ना, मॅच्युरिटी अमाऊंट आफ्टर पर्सेंट एफ का, तर तो टी जो आहे तो फ्लोट मध्ये आहे, %f इयर्स इज इक्वल टू %f. मग इथे आपण असं डिस्प्ले करणार आहे, मॅच्युरिटी अमाऊंट आफ्टर टी इयर्स, ठीक आहे, इज इक्वल टू मॅच्युरिटी अमाऊंट. मग हे जे आहे हे फॉर्मॅट स्पेसिफायर्स लिहिले आहेत प्रिंटएफ मध्ये. हा जो फॉर्मॅट स्पेसिफायरचा सिक्वेन्स आहे ना, त्या सिक्वेन्सनीच आपण इकडे काय करायचं, ते व्हेरिएबल्स लिहायचे. पहिल्यांदा आपल्याला ह्या अवतरण चिन्हामध्ये, हे जे काय अवतरण चिन्ह आहे, हा जो काही मेसेज आहे तो आउटपुट स्क्रीनवरती डिस्प्ले करेल मशीन. तर ह्या %f च्या जागेवरती आपल्याला इयर्स आहेत ते, म्हणून इथे टी लिहायचं, कॉमा, इथे नंतर आन्सर दाखवायचं आपल्याला, मॅच्युरिटी अमाऊंट EMA, ते EMA लिहायचं इकडे. म्हणजे ह्या %f च्या जागेवरती तो टी ची व्हॅल्यू दाखवणार. म्हणजे वाक्य कसं होणार, मॅच्युरिटी अमाऊंट आफ्टर टी इयर्स इज इक्वल टू MA. हॅलो. Yes, sir. आता दिसताना कसं दिसणार बघा ना. F2 सेव्ह करू आपण, रन करू बघा ना. 1000 रुपये ठेवले 8% पंढरपूर बँकेमध्ये, ठीक आहे, एका वर्षासाठी. इज इक्वल टू प्रेस केल्यानंतर तो सिंपल इंटरेस्ट दाखवेल, नंतर मॅच्युरिटी अमाऊंट दाखवेल, मॅच्युरिटी अमाऊंट एका वर्षानंतर किती असं दाखवेल तो बघा. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू ₹80, मॅच्युरिटी अमाऊंट आफ्टर 1.000 इयर्स इज इक्वल टू 1080. आता इथे रुपीज म्हणलं पाहिजे कुठेतरी. येस. Yes, sir. Yes, sir. आता हे जे 1 नंतर एवढ्या शून्य आल्या बरं का, एवढ्या शून्याची गरज नसेल तर तिकडे आपण शिकलो की %0.1f लिहिलं की तो एक डेसिमल पर्यंत दाखवेल. म्हणजे कसं 1.0 इयर्स असं दाखवायचं असेल तर इथे हे शिकवलं आपण, 0.1f लिहायचं, 0.1f. आणि आन्सर आपल्याला फक्त 2 डेसिमल प्लेसेस पर्यंत पाहिजे असेल, कारण की पैशामध्ये 2 डेसिमल प्लेसेसच कन्सिडर होतात. 100 पैसे म्हणल्यानंतर परत ₹1 होतो, म्हणून इकडे काय करायचं, 0.2f लिहायचं. 0.2f म्हणजे 2 डेसिमल दशांश स्थळांपर्यंत आपलं मॅच्युरिटी अमाऊंट दाखवेल तो. तसं सिंपल इंटरेस्टला पण करू शकता. 0.2f म्हणजे हा जो आउटपुट दिसतोय 80.00, किती 6 झिरो दिसतात, तर ते 80.00 असं दाखवेल. आणि 1080.00 येतं का लक्षात? हॅलो. Yes, sir. सेव्ह केला बघा ना, सेव्ह केलं, रन करू. 1000 रुपये ठेवले 6.7%, ठीक आहे, एका वर्षासाठी, तर ₹67 मिळणार. मग ते सांगतोय ना, सिंपल इंटरेस्ट इन रुपीज ₹67, मॅच्युरिटी अमाऊंट आफ्टर 1 इयर्स, ठीक आहे, इज इक्वल टू ₹1067. तिथे RS कुठेतरी लिहा ना, रुपीज पुढे पण लिहू शकतो आपण बरं का. आन्सर जे दाखवलं गेलं इथे RS बघा, इथे म्हणण्यापेक्षा इथे पण म्हणू शकतो आपण असं. आन्सर आल्यानंतर RS कुठं लिहिता, कसं लिहिता, इट डिपेंड्स ऑन यू. व्यवस्थित फक्त दिसलं पाहिजे. 1000 रुपये ठेवले
5% ठेवले आता एका वर्षासाठी, तर 50 रुपये भेटणार वर्षाकाठी. एका वर्षानंतर सिम्पल इंटरेस्ट जो आहे तो 50 रुपये भेटला. बँक जी काय आहे ना मॅच्युरिटी अमाऊंट आफ्टर 1 इयर्स ही 1,150 रुपये देणार. 1,150 रुपीज. येस. हॅलो हॅलो Yes, sir. Yes, sir. काय अडचण? एकच वर्ष टाकायला पाहिजे असं काय नाही. ठीक आहे, जर तुम्ही जास्त टाकलं तरी चालेल. फॉर एक्झाम्पल 100 रुपये ठेवले, 1000 रुपये ठेवले, किती टक्क्यांनी ठेवले? 3 रुपये टक्क्यांनी, 4 रुपये टक्क्यांनी सेव्हिंग खात्यामध्ये मिळतात बरं का. 4%. किती वर्षासाठी ठेवले? समजा तुम्ही 2 वर्षासाठी ठेवले आहे तर तुम्हाला 80 रुपये भेटणार. 1000 रुपयाला 80 रुपये बँक व्याज देणार. येतं का लक्षात? इथे दाखवलं Yes, बघा sir. आपण टी ची व्हॅल्यू 2 टाकल्यामुळे त्यांनी असा मेसेज इकडे दाखवला. हे जनरलाइज झालं आहे ना, ऑटोमॅटिक ते घेतं टी ची व्हॅल्यू. मॅच्युरिटी अमाऊंट आफ्टर 2 इयर्स इज इक्वल टू, हे 2.0 त्याने टी ची व्हॅल्यू घेतलेली. लक्षात आलं का? टी ची Yes, व्हॅल्यू. sir. सॉफ्टवेअर असं बनवायचं आहे आपल्याला की तिकडे कस्टमरला कळलं पाहिजे. तुम्हाला कळून उपयोग नाही, कस्टमरचा विचार करायचा आपल्याला. क्लायंट्स आर गॉड फॉर अस. कंपनीमध्ये गेल्यानंतर हे वाक्य सांगितलं जातं तिकडे आहे ना. आपले जे काही क्लायंट्स असतात ते देव असतात. त्यांच्यासाठी आपल्याला सॉफ्टवेअर बनवायचे असतात. त्यांना जसं पाहिजे, त्यांना जसं सोपं जातं, त्यांना जसं कळतं आहे ना, तसं ते सॉफ्टवेअरनी मेसेजेस द्यायला पाहिजेत, जेणेकरून ते मेसेजेस वाचून कोण पण आहे, लक्षात घ्या ना, आपला प्रोग्राम रन केल्यानंतर कुणाला पण घरामध्ये कोण मोठं असेल लहान असेल तर त्यांना वाचून काय लिहिलेला प्रोग्राम आहे हा कळला पाहिजे. नुसतं तिकडे प्लीज एंटर आर, प्लीज एंटर टी असलं कळल का? एस आय इज इक्वल टू 80 आणि एम ए इज इक्वल टू, बघा ना, काल तेवढंच केलंय. येतं का लक्षात? येईल का मग लिहिता मेसेजेस Yes, sir. प्रॉपर पद्धतीने? टाइम झाला का आपला? किती झालं बघा ना, वाजले 11:30 वाजले का? किती वेळ राहिला? No, sir. 25 मिनिटं. अजून आहे वेळ. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रोग्राम कडे. हा कळला का? Yes, हॅलो. sir. आणि हा जो काही प्रोग्राम लिहिलेला आहे तो आपण शेअर करूया बरं का. कसं शेअर करणार बघा. आपलं जे नोट्स आहेत त्या नोट्सच्या तिकडे एक कॉलम करतो मी प्रोग्राम्स म्हणून, आणि त्या प्रोग्राम्सवर क्लिक केलं की प्रोग्राम्स येतील तुम्हाला. असं काहीतरी करू आपण. ओके, नंतर तुम्ही बघून Yes, sir. किंवा प्रॅक्टिस करा करायची असली तर. ठीक आहे, जाऊया पुढे. समजलं का? ह्याच्यामध्ये काय अडचण असेल विचारा मला. काय समजलं नसेल काल किंवा आज, तुमच्या चुका दाखवत न बसता बरं का, आपण थोडंसं, मी स्वतःच प्रोग्राम करून दाखवलेला आहे आणि कशा पद्धतीने थोडंसं व्यवस्थित पद्धतीने केलं गेलं पाहिजे, जेणेकरून मेसेजेस सुद्धा व्यवस्थित दिसले पाहिजेत स्क्रीनवरती. येस. Yes, sir. Yes, sir. आणि ही जी लाईन आहे, ही जी खालची लाईन आहे ती कम्प्लीट करू शकतो आपण. बघा ना, डिझायनिंगचा पार्ट तो. ह्याच्यामध्ये जास्त डिझायनिंग नाही जमत सी मध्ये, पण जेवढं जमतं तेवढं करू शकतो आपण. ती लाईन शेवट टाकली, अजून एक कॉपी पेस्ट करून बघा ना, आता थोडंसं वेगळं छानपैकी दिसेल आउटपुट. 1000 रुपये टाकले. समजा बघा ना, क्रिप्टो करन्सी वगैरे असेल आहे ना, बिटकॉइन वगैरे असेल तर तिकडे रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असतं बघा ना. 100%, 200%, 25%. लॉस पण तसाच असतो. 200% जास्त झाला आहे ना. 200 पण मिळतं कधी कधी. 400, 800, 1000, 10,000 आहे ना. इवन परवाच मी एक न्यूज बघितली आहे ना, शिब कॉइन म्हणून आलेलं आहे बघा ना. शिब जे इथेरियमचं कॉइन आहे त्याला 2,00,000% आहे ना रिटर्न मिळालेला आहे कॉइन जन्मल्यापासून. रिअली अमेझिंग बरं का. विचार करा, जर असं जर डिसेंट्रलाइज्ड फायनान्स असेल तर उद्या सगळी लोक तिकडे वळणार हळूहळू. सध्या ते नवीन आहे म्हणून आपण, थोडंसं ट्रस्टचा इश्यू आहे, लोकांना अजून विश्वास नाहीये. मे बी, माहित नाही. 20% ठेवू आपण तिकडे. बघा ना, 20% जर एखादी बँक आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट देत असेल, विचार करा ना, ह्याचा पण विचार करा. डीफाय आणि हे जे काही क्रिप्टो करन्सी म्हणा किंवा स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट वगैरे, इथेरियम वरती सॉलिडिटी लँग्वेज वगैरे, प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ती. प्रोग्रामिंग लँग्वेज वगैरे लिहून आपण स्वतःचं टोकन, डिजिटल टोकन पण तुम्ही स्वतःचं कॉइन तयार करू शकता. बघा ना, बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे. डीफाय म्हणतो आपण त्याला, डिसेंट्रलाइज्ड फायनान्स. तर त्याच्यामध्ये ते का आलं आहे ना ह्याचा विचार करा.
बँकेमध्ये ज्यावेळेस आपण एखादी रक्कम ठेव म्हणून ठेवतोय ना सेव्हिंग खात्यामध्ये किंवा FD करतो किंवा रिकरिंग डिपॉझिट करतो, तर बँक आपल्याला किती टक्के हो 7%, 8%, 9%, लयच चांगली बँक असेल तर 12% मे बी देत असेल. आता कुठली बँक देते की नाही 12% माहित नाही, ठीक आहे. पण तेच जर तुम्ही लोन मागायला गेला, उद्या तुमचं एज्युकेशन कम्प्लीट झालं, यू वॉन्टेड टू स्टार्ट युअर ओन बिझनेस, and in such cases if you'll go to bank, definitely bank charges with bank will give you loan with more rate of interest. लोन देताना मात्र तिकडे 15%, 18%, 20% आहे ना. अशा पद्धतीनं एखाद्याला उद्योगधंदा चालू करायचा असेल तर ती बँक एवढ्या पद्धतीने हाय चार्ज घेऊन लोन देते. ते बिचारा जे कोण बिझनेस असेल, आता सबसिडी वगैरे भेटत असेल माहित नाही, पण ते आहे सगळा प्रकार तसला बरं का. तर तिकडे ते व्याज घेतलेलं फेडण्यातच त्याचं प्रॉफिट व्हायचं लांबच, ते फेडण्यातच त्याचं आयुष्य निघून जातं आणि बिझनेसमन कोण मोठा होतच नाही बरं का. विचार करायचा. हॅलो, ज्यावेळेस लोन मागायला जातं त्यावेळेस बँक जास्त टक्क्यांनी देते, आणि ज्यावेळेस आपण स्वतःची रक्कम काय असते आपली जर आपण ठेव म्हणून ठेवायला गेलो तिकडे, तर तिकडे आपल्याला कमी टक्केवारीमध्ये दिलं जातं आणि मधलं जे मार्जिन आहे ते फक्त बँका मोठ्या होत चालल्यात. लक्षात घ्या. येतं का लक्षात? विचार करा ह्या गोष्टींचा, घरामध्ये चर्चा करा. आई वडील आहेत तुमचे, ते जास्त शिकलेले आहेत न शिकलेले आहेत माहित नाही, बट सच काइंड ऑफ थिंग्स यू शुड डिस्कस. येस. 20% 2 वर्षासाठी चुकून जर कुठली बँक देत असेल आणि 20% जर ठेवले आपण 2 वर्षासाठी 1000 रुपये, तर किती रुपये मिळणार हो? 400 रुपये मिळेल बघा. जिकडे आपल्याला 8% 40 रुपये कुठेतरी मिळायचे. येस. हॅलो, विचार करा. Yes, Yes, sir. sir. आणि ते डिझाईन पण झाली आपली. शेवट आपला प्रोग्राम कम्प्लीट झाला बघा ना, अशा पद्धतीने डिझायनिंग. आणि जर तुमचं लेझर कॉपी, तुमच्या रिझल्टची लेझर कॉपी जर बघितली, विचार करा ना, ती अशा पद्धतीने आहे का हो? हॅलो, Yes, sir. तुमची जी काही लेझर कॉपी आहे, जी काही PDF मध्ये तुम्हाला तिकडे युनिव्हर्सिटीने टाकली आहे ना, किंवा आपल्या डिपार्टमेंटनी पण बऱ्याच काही PDF कॉप्या आहे, जसं रिझल्ट डिक्लेअर झालं तसं तिकडे टाकल्या टेलिग्राम ग्रुपवरती. तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुमचं तिकडे दिसतंय ना रोल नंबर, तुमचं रोल नंबर नाही सॉरी, एक्झाम सीट नंबर, नंतर तुमचे पडलेले मार्क्स, वेगवेगळ्या सब्जेक्टचे कोड्स असतात तिथे. येतं का लक्षात? हॅलो हॅलो, बघा आहे ना, हे जे काही रिझल्ट लावला जातो हे सगळं ऑटोमॅटिक आहे ना, प्रोग्रामिंग केलं गेलेलं आहे तिकडे. लेझर कॉपी जनरेट होणे हा प्रोग्राम आहे तिकडे आहे ना, डेव्हलपर्सनी प्रोग्राम लिहिला तिकडे. आता आपल्या कॉलेजचे आहे ना 500 विद्यार्थी घेतले, असे जर 10 कॉलेजेस असतील सोलापूर विद्यापीठामध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये आपण ऑन अन ॲव्हरेज 400 विद्यार्थी पकडू, 10 गुणिले 400 किती झालो? पहिल्या वर्षाचे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी. हॅलो, 4000. 4000 विद्यार्थी हे पहिल्या वर्षाचे झाले. असंच जर प्रत्येक वर्षी असतील 4 वर्षाचे, एका कॉलेजसाठी किती विद्यार्थी झाले हो? हॅलो, 1600 1600 एका कॉलेज. 12. पहिल्या वर्षाचे किती झाले? 400. हॅलो, चुकलं काहीतरी कॅल्क्युलेशन मला वाटतं बरं का. आपण एका कॉलेजचा विचार करू आधी, ठीक आहे. 400 फर्स्ट इयरचे विद्यार्थी ऑन अन ॲव्हरेज, असे 10 कॉलेजेस आहेत एका युनिव्हर्सिटीमध्ये. किती झाले? 400 झाले. 400 एका जर असतील तर 10 कॉलेजेसचे किती झाले? 4000 झाले. हॅलो, 4000. Yes, sir. 10 कॉलेजेसचा विचार करू आपण. एका युनिव्हर्सिटीमध्ये जास्त असतील तर मग ते वाढेल नंबर. आपण फक्त 10चं लिमिट घेऊन विचार करतोय. कसं व्हाय कम्प्युटर इज रिक्वायर्ड आहे बघा. मग 4000 पकडू आपण. पहिल्या वर्षाचे 4000 विद्यार्थी, दुसऱ्या वर्षाचे 4000 विद्यार्थी, तिसऱ्या वर्षाचे 4000 विद्यार्थी, चौथ्या वर्षाचे 4000 विद्यार्थी. 4 चोक किती झाले हो? 16,000. 16,000. 16,000 विद्यार्थी झाले पहिल्या वर्षापासून शेवटच्या वर्षापर्यंतचे ऑन अन ॲव्हरेज एका युनिव्हर्सिटीमध्ये 10 कॉलेजेसचे. एम आय राईट? Yes, sir. मग या 16,000 विद्यार्थ्यांचा रिझल्ट एकदम लावणं शक्य आहे का हो कुठे? No, sir.
मॅन्युअली म्हणतोय, मॅन्युअली म्हणजे माणसांकडून. आता ही माणसं ही एवढी बेकार माणसं आहेत म्हणू आपण, लेझी माणसं असतात बघा ना. मशनी काय यायला लागल्या, माणसांना काम नाही करू वाटत आहे. थोड्या कामात थोडं काम करून जास्त पगाराची अपेक्षा, बऱ्याच काही भानगडी तिकडे बघा आहे. आणि काम चुकारपणा करणे, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत, ह्युमन फॅक्टर्स म्हणू आपण. त्याच्यामुळे जे काही रिझल्ट आहेत, जर ते माणसांनी लावायचा जर प्रयत्न केला, त्यात परत अॅक्युरसीचे इश्यूज असणार आहेत. टाकलेले मार्क हे बरोबर बेरीज केली जाते का नाही, हे फॅकल्टीची मिस्टेक होऊ शकते बघा ना. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे तिकडे जी काही पद्धत, ऑनलाईन एक्झामिनेशन जी काही आहे, या करोनामुळे म्हणा, हे चांगलं आहे का वाईट आहे हे पुढचा विचार करू आपण. पण ह्या करोनामुळे जी बेरीज आहे ना, टीचर लोकांकडून होणारी जी बेरजेची मिस्टेक होती ती कमी झाली म्हणू आपण. हॅलो, एम आय राईट? Yes, sir. येस सर. ऑटोमॅटिक बेरीज करून सॉफ्टवेअर सगळं दाखवत आहे, सगळं स्टोअर पण सॉफ्टवेअरच करतंय. तुम्ही सबमिट बटन दाबलं की बेरीज बी करतंय तेच. मग इकडे एका फॅकल्टीला एक पेपर चेकिंगसाठी काहीतरी त्याचं हँडलिंग असतात, चार्जेस असतात, की एक पेपर चेक केल्यानंतर 5 रुपये 10 रुपये, बोर्डाचे पेपर असतील तर जास्त मिळतात पैसे, काय बघा. युनिव्हर्सिटीचे असतील तर कमी जास्त मिळत असतील, माहित नाही. मग तिकडे तो खर्च पण वाचवला आहे ना मशीननी, लक्षात आलं का? Yes, sir. कॉस्ट इफिशियन्सी वाढली इकडे आहे ना, माणसं कमी झाली चेकिंगसाठी, मशीनच चेकिंग करणार. काही दिवसांनी बऱ्याच गोष्टी चेंज होतील. तुमची एक्झाम पण बघा आहे ना, मी बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगतो तिकडे आहे, अशी काहीतरी मशीन निघेल, त्या मशीन मधून तुम्ही पास झाला की स्कॅनिंग करेल, तुम्हाला किती मार्क पडले डायरेक्ट मशीनच वर सांगेल. हॅलो, येईल ते भविष्यात. जसं आता आपण एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या सभागृहामध्ये गेलो तिकडे, तर ते जाताना काउंट करतं मशीन, बरोबर का? आकडे सांगतात सभागृहात किती माणसं आहेत, वर टुंग करणं वाजतं, ते बीप बीप साऊंड येतं तिकडे, आणि त्या सभागृहामध्ये किती नंबर ऑफ पार्टिसिपंट्स आहेत ते दाखवतो वरती, बरोबर का? ग्रीन कलर मध्ये. Yes, sir. एअरपोर्टमध्ये गेला तुम्ही, तिकडे चेक इन चेकआउट होतं, तिकडे पण सिक्युरिटी गार्ड्स असतात, ते चेक करतात. आतमध्ये आलं की ते नंबर काउंट होतो आहे ना, एवढे ह्युमन सेन्सर्स असतात तिकडे. ह्युमन माणूसच आत आला तर ते काउंट करतं, माणसासोबत जर कुत्रा आला तर ते कुत्र्याला काउंट नाही करत. सच काइंड ऑफ सेन्सर्स असतात तिकडे, जे माणसाला फक्त काउंट करेल बघा. माणसाची कामं ही मशीन करायला लागलेली आहे, लक्षात घ्या. आणि जर आपण लेझी राहिलो आणि आपण ह्या गोष्टी जर शिकून समजून नाही घेतल्या, तर आपला कसा उपयोग होईल पुढे सांगा. कोण आपल्याला जॉब देणार आणि कशा पद्धतीने तुम्ही सर्वाइव्ह होणार? ह्या मशीनी जर हुशार असतील तर उद्या लोक काय करणार, त्यांच्या कंपन्यांमध्ये मशीन्सच ठेवणार, मशीन काम करणार, माणसांना पगार नसणार, अनएम्प्लॉयबिलिटी वाढणार आहे ना. मग जिकडे माणसांमध्ये स्किल असणार, ती माणसं फक्त जॉब मिळणार त्यांना. येस. Yes, sir. त्यामुळे थोडासा स्किल आहे ना, स्किल बेस्ड एज्युकेशन पण थोडंसं घ्या, स्किल्स वाढवा, स्वतःची इम्प्रूव्ह करा, कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करा. बघा, एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आपण चालू केली ती कीनोट स्टुडंटच्या माध्यमातून, पण तिकडे कोणाचाच विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स नाही दिसत बरं का. आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी केली की जिकडे आपण एखाद्या सुट्टीच्या दिवशी आपण एखादा ग्रुप डिस्कशन घेऊ शकू. एक मोजकीच पोरं जॉईन होतात, कोणाला वाटत नाही की माझं चांगलं आहे वाईट आहे माहित नाही, मला 20च पोरं जॉईन होतात, आणि असं वाटतं की त्या 20च पोरांमध्ये थोडासा काहीतरी प्रॉब्लेम असेल, ठीक आहे, असा वेगळा विचार मीच करतो, ठीक आहे, आणि ते शिकण्यासाठी येतात आहेत. आणि बाकीचे जे कोणी येत नाहीत त्यांचं सगळ्यांचं आहे ना कम्युनिकेशन एवढं स्ट्रॉंग आहे, ते आजच स्वतः सीईओ झालेले आहेत कंपन्यांचे, असं मला वाटतं कधी कधी. हॅलो, येस. विचार करा, जिकडे तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते, प्लॅटफॉर्म भेटतो आहे ना, यू शुड टेक आहे ना पार्टिसिपेशन, ट्राय टू एक्सप्रेस युअर सेल्फ. तुमचे कम्युनिकेशन स्किलचे टीचर असतील, त्यांच्याकडे तिकडे क्वेश्चन्स विचारायचे, त्यांना म्हणायचं आहे ना ग्रुप डिस्कशन वगैरे असल्या ऍक्टिव्हिटीज वगैरे घ्या. बघा ना, स्कोप भरपूर आहे, टाइम हा कमी आहे, लक्षात घ्या. इम्प्रूव्हमेंट जर आपली झाली नाही तर काही उपयोग नाही. आपली व्हॅल्यू कधी वाढणार? स्किल सोबत आपली व्हॅल्यू वाढणार. जर तुम्ही 10वीला होता तसाच 12वीला होता तसाच, बघा ना, 10वी सारखं तुम्ही 12वी मध्ये आहेत, 12वीत गेल्यानंतर फर्स्ट इयरला पण 10वी सारखंच आहे, वाढेल का हो व्हॅल्यू? जसं तुम्ही हायर एज्युकेशन घेत जाणार, ते एज्युकेशन घेत जाताय म्हणजे तुमच्यामध्ये ते स्किल्स आतमध्ये यायला पाहिजेत. येस.
हॅलो, समजला का हा प्रोग्राम? Yes, sir. हां, तर हा एक प्रोग्राम घेतला आपण. आपल्याकडे मला वाटतं एक अजून थोडासा 8-9 मिनिट्स आहेत. आपण पुढचा एक प्रोग्राम बघतोय फास्ट, जिकडे समजून घ्या. Alt F न्यू F2 5.cn 5 नाव देऊया आपण त्याला. F5 बघा, हेल्प करा मला फास्ट. AC प्रोग्राम कशासाठी? टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल वेअर base and height are inputs. ठीक आहे, सोपा प्रोग्राम. जिकडे राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्याला बेस आणि हाईट असते, बरोबर? यस. बेस आणि हाईट जर दिली गेली इनपुट म्हणून, तर तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करा असा प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलं गेलं. सांगा काय काय कसं कसं करणार? त्यासाठी फॉर्म्युला काय असणार? इकडे लिहू आपण. हॅलो, हाफ इंटू बेस इंटू हाईट. हा, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता इकडे महत्वाचं सगळ्यात, व्हेरिएबलला नाव द्यायचं. ठीक आहे, 80 म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल घेतलं. 80 म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल, हे मी नाव दिलंय. तुम्हाला वेगळं नाव द्यायचं असेल व्हेरिएबलला तर देऊ शकता. ही माझी पद्धत आहे. एरिया ऑफ ट्रायंगल 80, त्या एरिया मधलं ए घेतलेलं आहे, ट्रायंगल मधलं टी घेतलेलं आहे. ओके, 80 इज इक्वल टू 1/2 इंटू बेस साठी बी घेऊया आणि हाईट साठी एच घेऊया, सेमीकोलन. असा हा फॉर्म्युला आहे. पण आपण शिकलो तिकडे टाइप कास्टिंग मध्ये 1/2 घेतलं तर मशीन किती आन्सर देणार हो? 0. 0 आन्सर देणार, कारण की न्यूमरेटर मध्ये इंटीजर, डिनॉमिनेटर मध्ये पण इंटीजर. मग 0 इंटू बी इंटू एच, ऑलवेज वी विल गेट एरिया ऑफ ट्रायंगल एज 0. सो मशीन विल डिस्प्ले रॉंग आन्सर. टू अवॉइड दिस, either in numerator or denominator you can use decimal point. मग 1.0 divided by 2 लिहा, म्हणजे आपला आन्सर करेक्ट येईल. फॉर्म्युला कसं लिहायचा कळला का बघा. लेट अस इन्क्लूड stdio.h header file. Let us include conio.h header file. Without main function program will not be executed. Void main opening curly bracket closing curly bracket clr scr get ch. Before clr scr we can declare our functions. मग float घेऊ. ठीक आहे, 80 हे फ्लोट मध्ये घेऊ. ठीक आहे, इंटीजर साठी बी आणि एच घेऊ. तुम्हाला कसं घ्यायचं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करा, समजून घ्या. इनपुट काय असणार? हॅलो, सांगा. इनपुट प्लीज एंटर बेस. स्कॅनएफ. वाय स्कॅनएफ? बेसची व्हॅल्यू कीबोर्ड थ्रू एंटर केली गेली पाहिजे. यस. %d कॉमा एम्परसाइंड बी. जसं आपण बेस साठी लिहिलं कंट्रोल इन्सर्ट कॉपी शिफ्ट इन्सर्ट पेस्ट, तसंच आपण हाईट साठी लिहायचं आहे. % येणार इकडे, एम्परसाइंड एच. बेस एंटर केला गेला, हाईट एंटर केली गेली, एवढंच लिहिलं आहे ना. सेव्ह केलं, रन करून बघायचं. बेस साठी समजा 2 टाकलं, हाईट साठी 3 टाकलं, तर त्यांनी बेस आणि हाईट घेतलं. यस. हॅलो, Yes, sir. Sir. आता फॉर्म्युला येणार इकडे. एरिया ऑफ ट्रायंगल 80 इज इक्वल टू, बघा ना, मी पहिल्यांदा 1/2 करून बघतो कसं चुकतं. बघा ना, 1/2 इंटू बी इंटू एच. इकडे ह्या स्टेटमेंटद्वारे मशीन कॅल्क्युलेट करेल एरिया ऑफ ट्रायंगल. कॅल्क्युलेट केलेला आन्सर हे आउटपुट स्क्रीनवरती डिस्प्ले करणे ही सगळ्यात महत्वाची स्टेप. नाव आय एम डिस्प्लेइंग रिझल्ट ऑन द आउटपुट स्क्रीन. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू %f कॉमा 80. कोणाची व्हॅल्यू दाखवायची? तर एरिया ऑफ ट्रायंगलची. यस. Yes, sir. मी रन करतोय प्रोग्राम. बघा, बेसची व्हॅल्यू 2 टाकली, हाईटची व्हॅल्यू 3 टाकली. तोंडी किती यायला पाहिजे? 1/2 इंटू 2 इंटू 3. 3. 3. हा, किती येतं बघा. का 0 आलं कळलं? 1/2 लिहिल्यामुळे. हॅलो, Yes, Yes, sir. sir.
का तर तुमचा न्यूमरेटर पण इंटिजर आहे, डिनॉमिनेटर पण इंटिजर आहे. इंटिजर असेल तर कम्प्युटर कन्सिडर्स exact answers integer part. Exact answer is 0.5. Its integer part is 0. Therefore 0 into b into h 0. त्याच्यामुळे 0 आलं. हॅलो, Yes, sir. मग इकडे काय करू, 1.0 लिहू आपण. नाव वी विल ट्राय 2 3 यस 3. Yes, sir. युनिट द्यायचं असेल तर युनिट देऊ शकता. त्याच्यासाठी 2 स्टेप कशा करणार, printf डबल कोट /n बेस इज इक्वल टू %d आणि ते मीटर लिहायचं, कॉमा बेस साठी बी आहे. सिमिलरली कंट्रोल इन्सर्ट कॉपी, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट, बेसच्या ऐवजी इकडे HEIGHT हाईट %d मीटर मध्ये h लिहायचं. आणि हे जे आन्सर येणार ते एरिया आहे, स्क्वेअर मीटर मध्ये येणार. यस, SQ.m. हॅलो, Yes, sir. आता बेस समजा 10 टाकला आणि हाईट समजा 5 टाकली तर आन्सर येणार 25. बेस हा 10 मीटर आहे, हाईट हे 5 मीटर आहे, एरिया ऑफ ट्रायंगल हे 25 स्क्वेअर मीटर. मग तिथे तुम्हाला डेसिमल प्लेसेस कमी जास्त पाहिजे असतील तर तुम्ही तिकडे काय करू शकता, %0.2f %0.1f असं लिहू शकता. ओके, Yes, sir. काय अडचण, प्रोग्राम मध्ये काय अडचण? No, sir. हा. असे छोटे छोटे प्रोग्राम करता येतील. Yes, sir. Yes, sir. प्रॅक्टिस करा. कुठे काय अडचण आली विचारत चला. असे छोटे छोटे प्रोग्राम लिहायला यायला पाहिजेत. हे चॅप्टर नंबर 1 आपला इकडे संपला असं म्हणू आपण. पुढच्या लेक्चर पासून आपण चॅप्टर नंबर 2 साठी स्टार्ट करतोय, जिकडे तुम्हाला लॉजिकल थिंकिंग आणि हे सगळं यायला पाहिजे. हे छोटे छोटे प्रोग्राम लिहायला यायला पाहिजेत. हे लिहायला आले तर चॅप्टर नंबर 2 मध्ये तिकडे आपण डिसिजन घेणार आहोत. इंटरेस्टिंग गोष्टी चालू होणार आहेत. त्या इंटरेस्टिंग गोष्टी इंटरेस्ट घेऊन शिकण्यासाठी तुम्हाला चॅप्टर नंबर 1 हा कम्प्लिटली समजलाच गेला पाहिजे. ओके, Yes, sir. लेट अस स्टॉप हिअर. Yes, sir. हा, कोणाला काय बोलायचं असेल तर मला वाटतं 1 मिनिट आहे. 1 मिनिटामध्ये यू कॅन एक्सप्रेस युअर थॉट्स. काय अडचण असेल, क्वेश्चन असतील विचारा. 1 मिनिट आहे आपल्याकडे. 1 मिनिट झाला की मी मीटिंग बंद करेल. हॅलो, काय अडचण असेल तर विचारा. आपण जे प्रोग्राम घेतलेले 2-3 ते प्रोग्राम मी शेअर करेल बरं का तुम्हाला त्या नोट्सच्या ह्याच्यामध्ये. आपलं पहिला कॉलम जो आहे तो मला वाटतं व्हिडिओचा आहे, बरोबर. त्याच्या पुढे मी MCQचा एक कॉलम केलाय. त्या MCQच्या पुढच्या कॉलम मध्ये आपण प्रोग्राम्स म्हणून करू आणि तिकडे लिस्ट ऑफ प्रोग्राम्स किंवा असं काहीतरी करतो मी. तिकडे क्लिक मारले की तुम्हाला ते प्रोग्राम उघडतील. आता इथून पुढचे प्रोग्राम थोडेसे मोठे राहणार. मोठे राहिल्यामुळे तुम्ही स्क्रीनशॉट नाही घेऊ शकणार. ओके, चॅप्टर नंबर 1 मध्ये आपण छोटे छोटे प्रोग्राम लिहिले, जिकडे you took some screenshots आणि काम चालून गेलं आपलं. Here onwards I will share all the programs. Okay? Yes, sir. ठीक आहे. थँक यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. प्रॅक्टिस करा. अडचण आली विचारत चला.